विश्वाचे आत माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, आवडेची वल्लभ माझे नी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माई, बाप रखुमा देवी वरू सहज निटू झाला, हृदयी नटावला ब्रह्माकारी. ज्ञानेश्वर माऊलींच्या फार सुंदर अभंगाचा आपण आज अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. ज्ञानोबारायांना परमानंद प्राप्तीनंतर, परमेश्वराच्या प्राप्तीनंतर, त्या परमशक्तीच्या प्राप्तीनंतर जे काही शब्द सुचले असतील ते शब्द ज्ञानोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेले. का हो हा अभंग रचला असेल ज्ञानोबारायांनी? ज्ञानोबारायांना अभंग रचण्याचं काय असं कारण होतं? त्यांना काही प्रसिद्धी हवी होती? त्यांना सर्व ज्ञात होण्याचा काही त्यांच्या मनात आकस होता तसा? नाही. ज्ञानोबारायांनी ह्या अभंग रचण्यामागचं किंवा संतांनी अभंग रचण्यामागचं परम उद्दिष्ट आहे ते म्हणजे त्यांना जी आनंद प्राप्ती झाली, त्यांना जो परमेश्वर प्राप्ती झाली, त्यांना जी आत्मज्ञान झालं ते आपणा सर्वांना सहजरित्या प्राप्त व्हावं. ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांना जी साधना करावी लागली, त्यांना जी अपार कष्ट करावं लागलं ते आपणाला करावं लागू नये. वेदपुराणांचा अभ्यास करणे इतपत आपली मती मोठी नाही. मग ते सहजरित्या आपल्याला समजावं, ते सहजरित्या आपल्याला उमगावं, यासाठी संतांनी ह्या अभंगाची रचना केली. तुकोबाराये आपल्या अभंगात फार सुंदर लिहितात. काय सांगू संतांची महती, काय सांगू संतांची महती, मज नित्य ते जागविती. काय सांगू संतांचे ते उपकार, काय सांगू संतांचे ते उपकार, मज नित्य जागविती. संतांनी हे आपल्यावर उपकारच केलेले आहेत जणू. तर ह्या अभंगाचा अर्थ जाणून आपण उपकृत होऊया. ज्ञानेश्वर माऊलींच्या उपकाराखाली आपण जाऊया. अभंगाचे पहिले चरण असे आहे. विश्वाचे आर्थ माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. हे अखंड विश्व ज्या परमेश्वर प्राप्तीसाठी, ज्या परमानंद प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे, तो परमेश्वर, तो परमात्मा माझ्या अंतरंगात प्रकाशला आहे. आणि त्याच्याचमुळे माझा देह पूर्ण देह ब्रह्म झालेला आहे. माझ्या देहामध्ये ब्रह्माचं रूपांतर झालेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी अद्वैताचा अनुभव घेत आहेत, एकच असण्याचा. परमेश्वर आणि मी एकच असण्याचा. अद्वैत म्हणजे या ठिकाणी परमेश्वर आणि स्वतः एकच असणे एवढाच अर्थ होत नाही बरे. पुढे त्याचा अर्थ अगदी सखोलपणे गेलो तर ह्या पृथ्वीवरचा, ह्या सर्व विश्वाचा अणु रेणू पासून ते प्राणी मात्रापर्यंत सजीव निर्जीव प्रत्येक गोष्ट ही परमात्म्याचाच अंश आहे. अंश नसून परमात्माच आहे, हे म्हणजे अद्वैत. अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे वरीन ती निरोगी. माऊलींनी हे म्हणताना त्यांच्या मनात अद्वैताची भावना असल्याशिवाय हे शब्द येऊच शकत नाही. हे शब्द त्याच वेळी येऊ शकतात ज्यावेळी आपल्या मनामध्ये पूर्ण विश्व, पूर्ण परमात्मा आणि पूर्ण ही सर्व शक्ती आपल्या अंतरंगात सामावलेली असली पाहिजे. आपण त्या परमात्म्यापासून वेगळे आहोत, विभक्त आहोत, ही भावना आली नाही पाहिजे. तरच हे शब्द आपल्या तोंडून येऊ शकतात. अद्वैताची ओळख सांगण्यासाठी फार सुंदर अजून एक वेदातला दाखला दिला जातो. वैदेह राज्य, राजा जनक. राजा जनक म्हणजे सीता मातेचे वडील. जनकांनी सीतेला दत्तक घेतलं होतं. जनकांना पुत्र नव्हता, पुत्री.
तर त्या राजा जनकाच्या बाबतीतला फार सुंदर असा दाखला एक दिला जातो अद्वैत अनुभवाच्या संदर्भात. अद्वैत अनुभव काय? राजा जनक आणि त्याची राजधानी मैथिली, अतिशय सुजलाम सुफलाम राज्य, चोहोबाजूनी नद्या, महानंदा नदी, गंगा नदी, अशा सगळ्या नद्यांनी व्यापलेले ते राज्य. राज्यात सर्वत्र सुखशांती नांदत होती. राजा एके दिवशी आपल्या राजमहालात निद्रा घेत होता आणि राजाला अतिशय भयानक स्वप्न पडले. स्वप्नामध्ये राजा पाहतो की एका शत्रू बरोबर घनघोर युद्ध सुरू आहे आणि आपले सैनिक पराभव पत्करून पळ काढून तिथून पळायला लागलेले आहेत. राजा ती घटना पाहून स्वतःचा मुकुट सावरत पळायला पाहतो तिथून. पण जनकाला मुकुट सावरला जात नाही, स्वतःची युद्धासाठीची तयार केलेली वस्त्र सावरली जात नाही. सर्व वस्त्र निखळून पडतात, मुकुट खाली पडतो आणि राजा कसा बसा निसटून तिथून पळून जातो. धावत पळत एक प्रहर राजा पळत राहतो. एका प्रहरानंतर कसा बसा तो शेजारच्या एका गावात पोहोचतो. तिथं एक घर असतं, त्या घराच्या दारावर जाऊन तो टक टक दरवाजा ठोठावतो. आतून एका वृद्ध स्त्रीचा आवाज येतो. कोण आहे रे? राजा जनक स्वतःची ओळख कशी सांगावी हा विचार करून फक्त म्हणतो की मी वाटसरू आहे. वृद्ध स्त्री म्हणते, काय हवं आहे तुला? तर तो म्हणतो, मला तहान लागली आहे, मला पाणी हवंय, मला भूक लागलेली आहे, मला अन्न हवंय. ती वृद्ध स्त्री अनोळखी माणूस आणि आपलं घर थोडंसं गावाबाहेर आहे हे विचार करून बाहेर जाऊन बघते आणि एकदमच विद्रूप अवस्थेतला मनुष्य पाहून घाबरते आणि म्हणते, मी तुला फक्त धान्य देऊ शकते, तू शिजवून खाणार असतील तर खा. राजा जनक विचार करतो, कुठं मी हे आता अन्न शिजवू? राजा जनक तिथून ते अन्न घेतो, म्हणतो कुठं जर सोय मिळाल तर शिजवेन आणि खाईन ते अन्न, आणि तिथून पुढे चालायला लागतो. थोड्या वेळाने जनकाला एक अन्नदान सुरू असलेलं ठिकाण दिसतं. एका व्यापाराच्या घरी काहीतरी निमित्ताने अन्नदान सुरू असतं. राजा जनक त्या ठिकाणी जाऊन आता म्हणतो, मात्र आपण गडबड करायची नाही. मागच्या वेळी आपली चूक झाली, आपण ओळख सांगितली नाही वृद्धेला, ह्यावेळी मात्र आपण पूर्ण आपली ओळख सांगायची. मी कोण? राजा जनक सांगतो, मी राजा जनक, मला अतिशय भूक लागलेली आहे, मला अतिशय तहान लागलेली आहे, मला अन्न द्या, मला पाणी द्या. अन्न ग्रहण करण्यासाठी बसलेले सगळे लोक विचार करतात, जनकाबरोबर जर मी आज अन्न घेतलं तर तो शत्रूचा राजा फार दृष्ट, तो आम्हा सर्वांना मारून टाकेल. व्यापाऱ्याला जाऊन ते सांगतात, अरे बाबा, तू जर ह्यांना अन्न देणार असतील तर आम्हाला तेवढं देऊ नको, आम्ही इथून निघून जातो. व्यापारी जाऊन जनकाला विनंती करतो की राजे, आज आम्ही अन्न दानाचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे, तर आमच्या ह्या अन्नदानात तुम्ही काही विघ्न आणू नये, तुम्ही कृपा करून दुसरीकडे जाऊन अन्न मागावे. असं म्हटल्यानंतर राजाची अवस्था अतिशय बिकट होते. राजा खडबडून स्वतःच्या झोपेतून जागा होतो आणि राजा आसनावर बसतो. आता राजाचं स्वप्न भंग झालं. राजा विचार करायला लागतो, जनक राजा विचार करायला लागतो, हे सत्य की ते सत्य? ह्यातलं सत्य कोणतं? जे मी स्वप्नात पाहिलं ते सत्य, की जे मी आत्ता पाहतोय ते सत्य? ह्यातली मिथ्या कोणची आणि सत्य कोणतं? राजा बराच वेळ विचार करत राहतो. राजाला सत्य उमगलत नाही. राजा सल्लागार समितीतल्या त्याचे जे काही वरिष्ठ अधिकारी असतात त्यांना बोलवून घेतो. त्यांना तोच प्रश्न विचारतो, सत्य कोणतं? सर्व झालेली हकीकत सांगतो. त्यांना काही समाधानकारक राजाला उत्तर देता येत नाही. राजा अतिशय चिडतो, त्यांना अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवतो. हीच अवस्था प्रत्येक विद्वानांची. त्या रात्री मैथिली नगरीत दुसऱ्या एका ठिकाणी एक माता फार काळजीत असते. तिचे पती तेही विद्वान असतात आणि ते त्या राजाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी राजमहाली गेलेले असतात आणि ते परत आलेले नाही म्हणून ती चिंतेत असते. तिचा मुलगा अष्टावक्र
हे नामच एक विशेषण बरं. अष्टावक्र, अष्टवक्र, 8 ठिकाणी वक्र असलेली व्यक्ती, 8 अंगानी अपंग असलेली व्यक्ती म्हणजे अष्टावक्र. अष्टावक्र मातेला म्हणतात की माझे वडील का बरं आले नाही अजून. तर माता सांगते की ते राजाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी राजमहाली गेले, पण त्यांनी जर उत्तर नाही दिलं समाधानकारक तर त्यांनाही अंधारी कोठडी लागू शकते. अष्टावक्र म्हणतात की मी घेऊन येतो बाबांना, आणि ते तडक राजमहाली निघतात. राजमहाली त्यांचा आगमन होतं आणि त्यांच्या आगमनाच्या क्षणी सर्व मंत्रीगण, सर्व राजमहालातले लोक मोठमोठ्यानं हसायला लागतात. का तर हा वक्र, 8 ठिकाणी वक्र असलेला अपंग एक मुलगा राजमहाली चालत येतोय. अष्टावक्र अतिशय क्रोधाने राजाजवळ जाऊन विचारणा करतात, अरे राजा, तू तुझ्या मनोरंजनासाठी का इथे ही सगळी सभा भरवली आहे? हे मनोरंजन करणारे लोक हे कसे विद्वान स्वतःला बनवू शकतात? राजा विचारणा करतो, का बरे असं तुम्हाला वाटलं? तर तो सांगतो, अष्टावक्र म्हणतात पुढं की ज्यांना हे माझं शरीर दिसत आहे, ज्यांना ह्या माझ्या शरीराचं अपंगत्व दिसत आहे, ज्यांना ही माझी काया दिसत आहे, ज्यांना माझं वय दिसत आहे, आणि हे बघून ते माझ्यावर हसत आहेत, पण माझ्या आत असलेलं ब्रह्मरूप त्यांना दिसत नाही. त्यामुळे ह्यांना मनोरंजन करणारे म्हणावे की विद्वान म्हणावे हा माझ्यासमोर प्रश्न. राजाला समजतं की हे बालक फार विद्वान आहे. त्या बालकाला काहीतरी समाधानकारक आपल्यासाठी बालकाजवळ या उत्तर असेल. प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देण्यासाठी राजाने एक आसन केलेलं असतं. त्या आसनावर राजा त्यांना विनंती करतो की अष्टावक्र, तुम्ही इथे बसा आणि माझा प्रश्न ऐकून घ्या आणि मला उत्तर द्या. राजा झालेली सर्व हकीकत सांगतो. स्वप्नात हे घडले, प्रत्यक्षात हे आहे, तर यापैकी काय सत्य? अष्टावक्र म्हणतात, ना ते सत्य ना हे सत्य, राजा तूच फक्त सत्य. सर्वांची मती खुंटते. काय ह्या बालकाने उत्तर दिलं? राजा तूच फक्त सत्य. जनक राजा म्हणतो की मला उमलगून सांगा ह्याचा काय अर्थ. तो सांगतो, राजा, तू आणि तुझ्या आत असलेलं ब्रह्मरूप फक्त सत्य, जे तुझ्यात, माझ्यात आणि इथे बसलेल्या सर्वांच्यात सारखंच आहे, आणि तेच फक्त सत्य आहे, बाकी सर्व मिथ्या आहे. हे म्हणजे अद्वैत. ज्ञानेश्वर माऊलींना ह्याचीच प्रचिती आली. ह्या प्रचितीनंतरच हा अभंग रचिला गेला. ही प्रचिती म्हणजेच परमात्मा प्राप्ती. ही प्रचिती म्हणजेच सर्व शक्तिमान व्यक्ती. ज्या ज्या व्यक्तींना ह्या स्वरूपाचं प्रचिती आली, त्या त्या व्यक्तीतले सगळे पंगुपण निघून गेले. कुठलाही मनात आपल्या शंका असेल, कुठचीही मनात आपल्या पंगुत्व असेल, आपण कोणत्याही क्षेत्रात स्वतःला कमी लेखत असू, तर ह्या मंत्राची जाणीव करून घेणे म्हणजे सर्व शक्तिमान होणे, म्हणजे ब्रह्मरूपास प्राप्त होणे. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही संसार सोडावा, संन्यास घ्यावा, संन्यास घेतल्यानंतर तुम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल. नाही, कुठच्याही संतांनी हा उपदेश केला नाही. तुकोबारायांनी पूर्ण संसार केल्यानंतरच ब्रह्मप्राप्ती केली. संसारात राहूनच, संसारातल्या व्यक्तीबरोबर राहूनच ब्रह्मप्राप्ती केली. हाच उपदेश या अभंगातून ज्ञानोबाराय देतात. आपण पुढच्या चरणाकडे वळू. आवडेची वल्लभ माझे मी कोंदाटे, आवडेची वल्लभ माझे मी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माई. आवडेची म्हणजे मला जे प्रिय असलेलं, वल्लभ अतिशय प्रिय असलेलं, मनापासून आवडणार, माझ्या मनात अतिशय एकवटलेलं, ते सगळं माझ्या मनात प्रकट झालेलं आहे. आणि हे नभा एवढं प्रचंड विशाल परमेश्वराचं रूप माझ्या अंतरंगात सामावलेलं आहे. बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला.
ह्या विठ्ठलाबरोबर, ह्या पांडुरंगाबरोबर, ह्या परमेश्वराबरोबर, ह्या परमशक्तीबरोबर माझं एकरूप होणं हे अतिशय सहजपणे प्राप्त झालं. हृदयी नटावला ब्रह्माकार, माझ्या हृदयामध्ये हे ब्रह्म आकाराचं ब्रह्मरूप आज सामावलेलं आहे. तुकोबर आहे ह्याच अभंगाला जोडून पुढे म्हणतात, अनुरेणू अनुरेणू थोकडा, अनुरेणू थोकडा तुका आभाळा एवढा. म्हणजे अगोदर तुका हा अणू एवढा, रेणू एवढा अतिशय छोटा होता, पण तोच तुका आज आभाळा एवढा झाला ज्यावेळी त्याला कळालं की आपणच ब्रह्म आहोत, आपण पंचमहाभूतांनी बनलेलो ह्या परमात्म्याचेच रूप आहोत. परमात्म्याचा अंश नव्हे, परमात्म्याचा भाग नव्हे, तर आपणच परमात्मा आहोत. तर ही जाणीव ह्या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला करून देतात. पुंडलिकावर देव श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ